नको. ऐकलं का? कपडे काय घातले तर बेल्ट काय लावला आणि काय घेतले ते चिवची वडणी. शुभ्रा इथं मामा बसलाय या. मामाला सांगायचं मोरल्या शेताना मला वडणीचा ड्रेस घेऊन ये मामा. हो चला तर पर्स चिव तुझी पर्स घे की तू. ती देणार तिची वडणी पण देणार पर्स पण देणार. अवघड आहे आता. नमस्कार. आज चप्पल बी देणार. कसं वाय हा तेच आहे वाटतं. बघा आधी इथंच नीट. ती कुठं घेते पर्सन कुठं काय कशाला घेताय कुठं पडेल तिथं त्या तपास लागायचं. अवघड आहे आता. चिव बिना वडणीचीच. फोन भाऊनी घेतला असेल की घेतला आणून नाही भाऊनी घेतला वाटतं. इथं नाही. तर शुभ्रा चालली आमची आजीबर. चालल्यात ही फिरायला. हे शुभ्रा इकडे बघ. शुभ्रा कुठे चालली तू? तू कुठे चालली? स्वाती आजीकडे चालली ना? है ग दरवाजा उघडच आहे. चला तर चालल्यात ही. 5 वाजले असेल. 5 साडेपाच. बंदच निसटला. शुभ्राला पण चालवली आहे. माग लागली. तिला म्हणलं होतं आजी दवाखान्यात चालली पण ऐकती होती. हनती आजीला. अगं आजी यायची की दरवाजा कुठे लाव. आजी नाही इथंच तू काय. आजी राहिली दम. आणि पांघरून आहे तुझं स्वेटर आहे. हो पाण्याची बाटली पाणी प्यायला. आणू वहिनी सांभाळती तुला. 2 तास आता घरी यायची ना. काळजी कर नका. मला जेवाय आणती का? काय आणशील? खाऊ आणती ना? काय आणती खाऊ? पनीरची भाजी आणती वय. बर पनीरची भाजी आणि रोट्या ना मला जेवाय. नाही तर मी रडी ना माघारी आली. किती लवकर काढता? बाय बाय. लवकर या. कशी बाय बाय करतीये. ह्यातनं दिसत नाही हितनं दिसत. बाय बाय शुभ्रा. बाय बाय. बाय बाय. खाऊ आण. मी रडणार नाही तो. खाऊ आण तू. तुझा मी आत्याबर चालली म्हणा. तुझा तू तर हे का नाही जावा. हाय चला तर तुम्ही म्हणता आज हो का म्हणजे रोज थोडी थोडी लय गवत आहे आणि लय अडचण आहे. हो का ही अडचण अशी थोडी थोडी काढायची चालू केली अशी दमाने दमाने. पण अगोदर ही वंडी होती ही कुजून गेली. आता गुरांना नेऊन घालायची. गुरांना पण खायला काय नाही. आणि म्हणून मग म्हणलं काढावा. तर पहिल्या दिवशी 1च गठुडं काढलं होतं. परत 3 काढली दुसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवशी 5 आणि आज 4थ्या दिवशी शेवटचं 1 होतं. ती लय अडचणीत तिकडं होतं म्हणून त्या दिवशी लय कंटाळा आला म्हणून तसंच ठेवलं होतं रविवारी. आणि काल यायचं तर आईनं आप्पा तिकडे गेलती. तुम्हाला तर माहिती आहे 16 सोमवार जेवायला. तुम्ही म्हणता तर 16 जोड्या जेवायला घालायच्या असतात. आमच्या आईंच्या कोणाच तरी होतं नातं. आता एवढं लांबचं काय सांगता येत नाही. पण तिकडलं होतं उरुळी कांचनचं. ती अश्विनताई, संदीप भाऊ, आई, आप्पा, शुभ्रा, चिव, आणू एवढी सगळीजण गेलती. काल तुम्हाला व्हिडिओ तर दावलं. व्हिडिओत म्हणजे कालचा व्हिडिओ तुम्हाला आजच येईल. आता इथं आलोय तर म्हणलं छान असा पाला शिवरी. हो का छान अशी शिवरी काढायची चालली आहे. चाललंय त्यांचं तोडायचं. 4 वाजता आता कामावून आले. म्हणलं चला जाऊया. थोडे गटोडं काढलं. आता ही एवढी थोडी रोज आम्हाला थोडी थोडी अडचण काढायची आणि शेवरी काढायची. ह्यांनी आलं की शेवरी काढून दिली. मी बारकं बारकं फटं मोडून गोळा करूस तर काय होईल ते अर्धा तास 1 तास
आता 5:12 झाले तर आम्ही आलोय 4:12 म्हणजे 1 तास झालं. ती तेवढं काढलं. तिथं वर बोरीचं झाड आहे हे का ती दिसतंय ती. तिथनं बोरं आणली, खाल्ली थोडीशी चांगली तर म्हणून. आणि मग आता म्हणलं जावा घरी. त्याच्या अगोदर शरडांना सकाळपासून खाया नाही. कुटी मकाजी होती त्याचीच कुटी केलेली तीच ठुलती. काल परवा दिवशी नेलेलं, काल इरबळ सगळं संपून गेलं. आणि आता ऊन जरा जास्त पडतंय त्याच्यामुळे शिवरी लगेच वाळून जाते, त्याचा पाला गळतो. मग रोज थोडं थोडं न्यावं लागतं. मग आता उद्या सकाळनं आप्पा येतील, ही सगळं गोळा करतील नांगरून फणून. आम्हाला ह्याच्यात करायची आहे मका किंवा काय दुसरं, कारण की परत शेरडांना गुरांना तुम्हाला माहिती 4-5 शेरडं घेतल्यात. आणि गुरं पण 5 इथं. आपण शेरडं गुरं केल्यात इथं, त्याच्यामुळं परत कोंबड्या केल्यात इथं. आज पहिल्यांदा एका कोंबडीचं पैसे फिटलेत आमचं. जर अस्मित आहे तर घेतल्या होत्या रक्षाबंधनला. जून जुलै ऑगस्टमध्ये बहुतेक रक्षाबंधन असतं. रक्षाबंधनला घेतल्या होत्या, 2-3 महिने सांभाळल्या. 1 महिनाभर आडी खाल्ली. आता कंटाळा आल्याच्या नंतर ना आता सासली होती एक 7-8 दिवसाची. अगोदर सासली होती ती संदीप भाऊंला दिली, त्यांना चिवला आवडतात म्हणून. नंतर न 10-12 सासली होती, तिकडं वरकुट्याला जाताना नेली. आणि आता जवळजवळ 22 नाही 23 अंडी होती. ती सकाळी एका गिरायकाला दिली. 10 रुपयाला असतं अंड तुम्ही म्हणसाल तर 230 रुपये म्हणजे 200 रुपये एका कोंबडीचं फिटलं. आताशी 1 कोंबडी फिटली. अजून आमच्याकडे 13 कोंबड्या आणि 1 कोंबडा म्हणजे 14 टोटल आहेत. तर आता कंटाळा आला त्याच्यामुळे विकायचे कोंबड्या आम्ही त्यासाठीच केल्या. त्याचं लय पण नाही केल्या आणि थोड्या पण नाही, आपलं नॉर्मल 14-15 कोंबड्या तर गावरान 2-3 आहेत. तेवढंच आपलं थोडं चाललंय. मस्त असं तोडायचं म्हणलं. ती थोडाच व्हिडिओ होता 2-3 मिनिटाचा. ही काय 2-3 मिनिटाचा छान असा जोडून तुम्हाला येईल व्हिडिओ. बरेच दिवस झालं तुम्ही म्हणसाल, पण आता 2-3 दिवस झालं रोज डेली सोडती. एखादा दिवस चुकतोय पण बाकीचे सगळे दिवस सोडते व्हिडिओ. आणि आता आज 30 तारीख आहे, उद्या 31 तारीख आहे, उद्या 31 डिसेंबर. मग आता आपल्याला परत ना 1 जानेवारी 2026 पासून तुम्हाला डेली व्हिडिओ बघायला भेटतील. सकाळी 1 संध्याकाळी 1, सकाळी 1 संध्याकाळी 1 असे तुम्हाला रोज 2 तरी व्हिडिओ डेली अपलोड केले जातील. इंस्टाग्रामवरती अस्मिता जाधव म्हणून माझी ID आहे, त्याच्यावर रोज 2 टाकल्या जाणार. आणि तेच परत फेसबुकला पण जातात. आणि यूट्यूबला तुम्हाला 2 असे व्हिडिओ म्हणजे व्लॉग बघायला भेटतील. तर सगळ्या जणांनी बघा, कसे वाटतात सांगा, छान कमेंट करा. खराब कमेंट करू नका, छान करा. काय चुकलं तरी सांगा, आपण सुधरू त्यातलं. आपले असेच घरचेच व्हिडिओ असतात. आई, शुभ्रा, मी काय बनवताना रेसिपी, असं कुठं बाहेर गेलं तर, रानात आलं तर. बाय बाय.